आम्ही आज जाणार होतो कांतारा बघायला. प्रत्येक वेळी घरी येताना मी ठरवून येते की मी ह्यावेळी कुठेतरी बाहेर जाणार, पण कुठे जातच नाही, नुसतं घरातच बसते. त्यामुळे ह्यावेळी मी कपडेच आणले नव्हते आणि बरोबर ह्याच वेळी माझ्या भावाला मूवी बघायला जायचं होतं. तरी मी नशिबाने एक सोबत टी शर्ट आणला होता, तोच घातला. आणि मूवीचा आणि माझा जरा जास्त जवळचा संबंध आहे, त्यामुळे आम्ही जायचं ठरवलं. इथं पाऊस पडलेला, त्यामुळे खूप पाणी आहे. संचित आमचा रिस्क करून गाडी पाण्यातून घालत आहे. जर पडलो ना तर फायनली पाणी में से निकल गए हम. डोंट जज माय स्कार्फ बांधण्याची स्किल, कारण मला स्कार्फ बांधता येत नाही यार. आम्ही आलो होतो पलूसमध्ये मीनाक्षी थिएटरला, कारण आमच्या गावापासून हे जवळ आहे. अँड लुक ॲट दिस क्यूट डॉग गाईज. आणि हे दोघं विचार करत बसले होते की आपण पण मोठे झाल्यावरती असाच डॉग घेऊया. आणि ही माझी फ्रेंड जी घरातून कधीच बाहेर निघत नाही, त्यामुळे मी आज हिला पण घेऊन आले होते. आणि आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शोला गेलो होतो, त्यामुळे गर्दी होती. तिकीट चेक केलं आणि आम्ही आतमध्ये आलो. अँड माय इनर चाइल्ड वॉज सो हॅपी ॲट दॅट टाइम. आणि गाईज मूवी चालू झाला आणि स्टार्टिंग पासून एवढे भारी सीन आहेत की एक सेकंदासाठी पण माझी पापणी मिटली नाही. आणि एवढे ट्विस्ट आहेत ना की तुम्ही कधी हसता आणि कधी सिरियस होऊन जाता हे पण समजत नाही. आणि भाईसाहेब रिषभ शेट्टी म्हणजे वन्स इन अ जनरेशन ॲक्टर. आणि आता पण हा व्लॉग एडिट करताना माझ्या अंगावरती काटे येतात. एवढा भारी मूवी आहे ना, तुम्ही पण बघा. मूवी संपल्यावरती आम्ही लगेच माघारी निघालो, कारण की अंधार पडत होता आणि रस्ते अजिबात चांगले नाहीत. आणि संपूर्ण वाटेत मी आणि संचित फक्त मूवीबद्दलच बोलत होतो आणि बोलत बोलत आमचा रस्ता पण चुकला. थँक गॉड आम्हाला अर्ध्या वाटेतच गेलो समजलं की रस्ता चुकलाय. नंतर आम्ही करेक्ट रस्त्यावरती आलो. मी संचितला म्हणत होते की संचित प्लीज काहीतरी खाऊन जाऊया, पण नाही, ह्याला जायचं होतं जिमला, त्यामुळे ह्याने सरळ मला घरी आणलं. आणि हा असा आहे ना, काय पण होते पण जिमला मी जाणार म्हणजे जाणार. ओके गाईज, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय.